रुपये कमी. 8-1 दिवसात काय बाजार भाव 8-1 दिवसात असं वाटून राहिलं भाऊ का बाजार 5-50 रुपये वाढण्याची शक्यता आहे. कारण थंडीमुळे माल कमी झालेले. शेतकऱ्यांनी धीर धरा, काही घाबरायचं कारण नाही अजिबात. शाहू काय कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय पांडुली मार्केट येथे. बघूया आजचा बाजार भाव. आज काय बाजार भाव आहे? आजचे बाजार आहेत आता पाऊन 300, 311. एक्सपोर्ट आहे का? एक्सपोर्ट बाजार आहे 350, 350. शाहू शाहू 400, 450. 8-1 दिवसात काय बाजार भाव राहतील? पुढची कंडिशन सांगतात नाही, मालाची आवक डिपेंड आहे. आज आवक जास्त आहे का? आवक जास्त आहे आज किती साधारण किती हजार कॅरेट असतील? आज साधारणतः 40-45 हजार. आज काय भाव मागताय? आज काय 200-250 रुपये मागून राहिले. अपेक्षा काय आपली? आहेत 300-350 झाला पाहिजे. परवडतं का 200 रुपयाने? 200 नाही परवडणार नाही, 300 नाही परवडणार नाही. आहे तो लागवड काढायचा कस तरी. आज आवक जास्त आहे ना? आवक का झाली जास्त? हे व्यापारी माल थुकून धरते, नंतर मग थोडी बाजार डिली झाली, शेतकरी घाबरून जातो. शेतकरी देऊन टाकीतो मग कमी भावात. माल आहे तेवढाच आहे, माल किती वाढणार आहे? हा, माल थुकीत आहे. आजची काय बाजार भाव आहे? आजचे बाजार 200 पासून 300 पर्यंत. 300-400. शाहू शाहू 350-400. गोल्टी गोल्टी 70-80 रुपये. 100 रुपये मुंबईवाल्यांची. येणाऱ्या 8-1 दिवसात काय बाजार भाव राहतील? हा, 8-1 दिवसात काय बाजार भाव राहतील? बाजार दिवाळी झाल्यानंतर उठण्याची शक्यता आहे. काय भाव मागताय बाबा टमाटे? 200 रुपये, 250, 200, अपेक्षा काय आपली? 300. परवडतं का? नाही ना परवडत. काय परवडत आहे? लागवडच पिटत नाही तर काय परवडत आहे? क्या बाजार भाव आहे? आजचे भाऊ माल पाहुणे चांगले माल 240 पासून तर 280 रुपये गेले. एक्सपोर्ट 300 वकलं 311 बी गेले. गुलटी 70 रुपये 80 रुपये घेऊन राहिले. चांगल्या मालाचे चांगले बाजार आहे, हलके मालाचे 50 रुपये कमी. 8-1 दिवसात काय बाजार भाव 8-1 दिवसात असं वाटून राहिलं भाऊ का बाजार 5-50 रुपये वाढण्याची शक्यता आहे. कारण थंडीमुळे माल कमी झालेले. शेतकऱ्यांनी धीर धरा, काही घाबरायचं कारण नाही अजिबात. शाहू काय केलं? शाहू चांगले माल 4-4 रुपये. चाल. आज काय भाव मागत आहे? काय अपेक्षा आहे? अपेक्षा गंज 400ची 500ची, पण त्याच्यात 400 गेले 500 गेले तरी त्याचं माल निघणार नाही, उत्पन्न नाही त्या मापात. खर्च म्हणजे जास्त आवाक्याच्या बाहेर. निसर्गानं नुकसान केली, सगळ्या गोष्टीची अडचणी. परवडतंय का 200 रुपये? नाही 200 ना काय परवडत, 200 ना लागवड सुद्धा निघणार नाही. शेट आजची काय परिस्थिती? काय 250 ते 300 पर्यंत. शाहू शाहू माल अजून मार्केटमध्ये दिसलाच नाही. गेल्या 500 रुपयापर्यंत गेले. एक गाडी आली होती. गोल्टी गोल्टी 100 रुपये. येणाऱ्या 8-1 दिवसात काय बाजार भाव राहतील? 8 दिवसात परिस्थिती वाटते वाढायची, अजून काही कन्फर्म नाही दिसत आहे. सरलाट 60 होईल का? 80 कर इकडे. आज काय भाव मागताय? 200-250. काय अपेक्षा आहे आपली? 300. परवडतं का 200-250 रुपयाने? काय परवडणार आहे? चालू आहे 270-80 चालू आहे. कमीत कमी 300-350 झाला पाहिजे. आज का क्या बाजार भाव आहे? पांडुली बाजार भाव अच्छा. हां, VIP माल आहे भाऊ. शेतकरी सांगू राहिले 300 रुपये, पण 250-60. तसं वेळेत मुंबई माल राहिला तो 270-80 रुपये. एक्सपोर्ट हायस्ट त्याचे 280 रुपये. नंतर थोडी बाजार थोडीशी रिवर्स झालेली आहे. मार्केट आता दीपावली जवळ आहे. बँगलोरचे माल आहे, चौगडचे माल मार्केट चालू झालेले. आवक जास्त आहे, वाढणार म्हणजे हे चालणार. कमी जास्त चालणार, 5-50 रुपये 100 रुपये इकडे तिकडे. आज आवक जास्त आहे का कमी? आवक जास्त आहे, रोजपेक्षा जास्त आवक. उठाव थोडं कमी आहे आज. गोल्टी काय जाती? गोल्टी 70-80 रुपये. शाहू शॉमाल 400 रुपये. आज काय भाव मागताय? आज 270-60 फसव मागत आहे. काय अपेक्षा आहे आपली? आमची अपेक्षा आहे 300 300ची, पण मग काय आता ते लावते नाही बरोबर. परवडतं का?
परवडत नाही मग आता काय करणार ते आणावंच लागत आहे ना. पाणी नाही प्यायला ऊन किती वाढले उन्हात अनात फोडायचे लय अनेक भानगडी. वावरामध्ये माहिती आहे का?